पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील दिवळे गावातून शेतकरी फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गावातील एका शेतकऱ्याची जमीन बिल्डर लॉबीच्या एजंटने गुपचूप हडप केल्याचा गंभीर आरोप होत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या शेतकऱ्याचे नाव 7/12 उतार्यावर कायम आहे, तरीही त्या शेतकऱ्याला न सांगता, विश्वासात न घेता, कोणतीही कल्पना न देता जमिनीचा व्यवहार गुपचूपपणे करण्यात आला आहे। शेतकऱ्याला अंधारात ठेवून परस्पर कागदपत्रे करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला आहे। भोर तालुक्यातील सध्या बिल्डर लॉबीच्या एजंटचा सुळसुळाट वाढला आहे। भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना फसवून किंवा अंधारात ठेवून जमिनी लाटण्याचे प्रकार वाढत आहे। या घटनेमुळे देवळे गावासह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे। या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधित बिल्डर एजंटवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। नमस्ते, मी सोपान बाटे, राहणार दिवळे। आज लाईव्ह येण्याचं कारण की सगळ्या देशामध्ये बिल्डर लोकांनी सुळसुळाट घालून एजंट लोकांची चांदी झालेली आहे आणि गोरगरीब शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं हे आज मी तुमच्यासमोर मांडत आहे। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेतकरी कसा भरडला जातो हे मी आज तुमच्यापुढं मांडत आहे। हा जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, सर्व मित्रांना विनंती आहे। आज मी ज्या कारणासाठी या ठिकाणी आलेलो आहे ते खूप मोठं कारण आहे। शेतकरी कसा फसला जातो आहे आणि कसा त्या ठिकाणी गाडला जातो आणि शेतकरी का चिंतित आहे याचं जिवंत उदाहरण मी तुमच्यासमोर मांडत आहे। मी गाव मोजे दिवळे, तालुका भोर, जिल्हा पुणे, गट नंबर सर्वे नंबर 12, हिस्सा नंबर 1 आणि गट नंबर 81 हे भोरच्या हद्दीमध्ये असणारे क्षेत्र 63 गुंठे हे क्षेत्र आमच्या रघुनाथ बायाजी समगे आणि त्यांचे इतर 2 भाऊ, या 2 भावामध्ये 63 गुंठ हे विभागलेलं आहे। प्रत्येकी 21 गुंठ्याचा 7/12 8 हे सेपरेट झालेलं आहे। परंतु काही लॉबींनी, काही एजंटनी यामध्ये आमच्या गरिबाचा फायदा घेऊन, आमच्या मामाचा फायदा घेऊन, आमच्या मामीचा फायदा घेऊन, आमच्या आईचा, मावशीचा फायदा घेऊन हे षडयंत्र रचून 7/12 गायब करण्याचं षडयंत्र समोर आलेलं आहे। एक 2-3 दिवसापूर्वी ही कागदपत्र माझ्या हातात आल्यानंतर असं समजलं आहे की एजंटनी आम्हाला कोणालाही विचारत न घेता हा 7/12 गायब करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यानुसार ती इसार पावती मारलेली आहे। इसार पावतीमध्ये आमची मावशी कलाबाई काळूराम वीर हिला हाताला धरून डायरेक्ट 63 गुंठ हे इसार पावती केलेली आहे। तर याला जगाच्या कानाकोपऱ्यात सगळ्यांनी पोचवावं। तसं पाहता माझ्या मामाच्या वाटेवरती 21 गुंठ क्षेत्रहार एवढंच आहे, पण आमच्या मावशीला हाताला धरून या एजंटनी 63 गुंठ्याचं इसार पावती केलेली आहे। ज्या व्यक्तीच्या नावाने 63 गुंठ इसार पावती केलेली आहे त्या व्यक्तीचं खऱ्या अर्थाने त्या 7/12वरती नाव पण नाही, पण तरी पण एजंट लोकांनी, काही लोकांनी हाताला धरून मावशीला ते इसार पावती केलेली आहे। तर यावरती सखोल चौकशी व्हावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यात यावा, जेणेकरून येणाऱ्या पुढील काळामध्ये शेतकरी भरडला जाऊ नये, शेतकरी वाचला पाहिजे। मी आता प्रत्यक्षदर्शीने तुम्हाला सांगत आहे की कशाप्रकारे फसवणूक होती शेतकऱ्यांची आणि कशाप्रकारे होत नाही। त्याकरता जे दोषी असतील, यामध्ये एजंट असतील किंवा कोण असतील, यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही विनंती। आता प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता ही इसार पावती झालेली आहे बघा। 10 ऑक्टोबर 2025 रोजी इसार पावती झालेली आहे। इथं खरेदी घेणार चेतन रामभाऊ धावले, नसरापूर सांगवी या ठिकाणची ही व्यक्ती आहे। दुसरी व्यक्ती आहे, दुसरी व्यक्ती याच्यामध्ये आहे बघा। 2 व्यक्तींनी हे इसार पावती केलेली आहे। मी तुम्हाला दाखवू इच्छितो, 1-2 मिनटं वेट करा। दुसरी व्यक्ती आहे गणेश उत्तम शेळीमकर, हे 2 व्यक्ती घेणारे आहेत आणि यामध्ये एजंटगिरी करणारे जे आहेत प्रवीण यशवंत गोळे साक्षीदार आणि विलास शांताराम बाटे राहणार केतकावळे, तालुका पुरंदर, ही 2 साक्षीदार या गोष्टीमध्ये सहभागी आहेत। विलास शांताराम बाटे ही व्यक्ती आहे, या क्षेत्राबद्दलची सर्व माहिती आहे। सर्वप्रथम जे क्षेत्र विकलं गेलं ते क्षेत्र खऱ्या अर्थाने आमच्या मामाचा, आमच्या आईचा अधिकार आहे, समान हक्काने अधिकार आहे। 21 गुंठ क्षेत्र असतात। आमच्या आईच्या हिश्श्यावर 5 गुंठ, मामाच्या हिश्श्यावर 5 गुंठ आणि दुसऱ्या मामाच्या हिश्श्यावर 5 गुंठ आणि मावशीच्या हिश्श्यावर 5 गुंठ, असं 21 गुंठ्याचं क्षेत्र, 20 गुंठ्याचं क्षेत्र तसा 7/12 होत आहे।
पण त्या एजंटनी त्या ज्या घेणाऱ्या लोकांनी न विचार करता सरळ सरळ 63 गुंठ्याची इसार पावती करून कागदोपत्री जोडलेली आहे. आता आपण सातबारा पाहूया. सातबारा हा बघा 63 गुंठ्याचा सातबारा आहे. महादेव शिवाजी समगे हा आमचा चुलत मामा आहे. त्याचं 21 गुंठ क्षेत्र आहे. त्याचं 21 गुंठ क्षेत्र विष्णू हनुमंत मारणे यांनी 21 गुंठ खरेदी केलेलं आहे. हे 21 गुंठ कधी खरेदी केलेलं आहे बघा. आता तुम्ही हे कसं फसवलं जातं आहे शेतकऱ्याला. हा 21 गुंठ जी खरेदी केलं आहे दस्त क्रमांक 5235 2023ला मारण्यांनी 21 गुंठ बाळासाहेब समगे यांच्याकडून खरेदी केलेलं आहे. हे सगळं असताना पण हे एजंटला माहिती असताना पण डायरेक्ट त्या मारण्याचं बी 21 गुंठ आमच्या मावशीला हातात धरून 21 गुंठ्याचं बी त्यामध्ये वडलं गेलेलं आहे आणि 63 गुंठ्याची इसार पावती सगळ्या प्रकरणामध्ये झालेली आहे. तसं पाहता ज्या व्यक्तीच्या नावाने इसार पावती करण्यात आली त्या व्यक्तीचं नाव या सातबाऱ्यावरती नाही, तरी पण इसार पावती कशी झाली? ज्या व्यक्तीचं नाव सातबाऱ्यावरती आहे ते चुकीचं आहे. माझे आहे आणि माझी मावशी. आता तुम्ही पाहता की माझ्या मावशीचं नाव कबाई काळूराम वीर. एकच मिनिट थांबा, मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की शेतकरी कसा फसला जातो. हे लाईव्ह लोकेशन आहे. हो का, कलाबाई काळूराम वीर ह्या व्यक्तीकडून 62 गुंठ्याची इसार पावती केलेली आहे बघा. तर त्या व्यक्तीचं नाव सातबाऱ्यावरती काय शाकूबाई निवृत्ती काळे हे एका सातबाऱ्यावरती नाव आहे. दुसऱ्या सातबाऱ्यावरती नाव आहे साळूबाई निवृत्ती डाळ, साळूबाई निवृत्ती काळे. हे 3-4 सातबाऱ्यावरती बघा ही वेगवेगळ्या प्रकारची नावं दिसून येत आहे. नक्की ती इसार पावती केलेली आहे ती खरी आहे का खोटी आहे याची सगळी चौकशी उच्चस्तरीय चौकशी सगळ्या विभागांनी करावी. गृहमंत्र्याला, महसूल मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की त्वरित या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळावा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करावा ही मी सगळ्यांना विनंती करतो. तसेच जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या आशेने आम्ही या कायद्याकडे बघत आहे. कायद्यावरती आमचा विश्वास आहे. पण आज जनतेमध्ये भीतीचं वातावरण, घबराटीचं वातावरण जे झालेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं कारण आहे हे एजंट लोक गोरगरिबाला फसवण्यासाठी यांनी खऱ्या अर्थाने हा धंदा खोललेला आहे. आज आम्ही पूर्ण डिप्रेशनमध्ये आहे, पूर्ण टेन्शनमध्ये आमचा परिवार आहे. आम्हाला विश्वासात न घेता आमच्या मामांची, आमच्या आईची इसार पावती केलेली आहे. जी कोणी केलेली आहे नोटरी इसार पावती त्यांची बी सनद रद्द व्हावी आणि कायदेशीररित्या आम्हाला न्याय मिळावा यासाठी मी या क्षेत्रामध्ये जे आता तुम्हाला क्षेत्र दाखवतो आहे आम्ही हे बघा. हे जे क्षेत्र आहे हे आज तुम्ही पाहत आहे हे 63 क्षेत्र या ठिकाणी आहे. हे 63 क्षेत्रामध्ये 3 हिस्से बनलेले आहेत. 3 हिस्स्यामध्ये 21 गुंठाची 3 हिस्से 63 गुंठ्याची काय झाली आणि कुणालाही विश्वासात न घेता यापैकी 21 क्षेत्र हे मारण्यांना पहिलं इकलं असताना पण त्या विलास भाटे एजंटला माहिती असताना पण त्या विलास भाटेंनी ह्या सगळा खटाट बसलेला आहे. कारण घेणाऱ्या पार्टीला हद्द माहिती नसती, सगळा इतिहास माहिती नसतो. हा फक्त एजंट लोकांनाच इतिहास माहिती असतो. ह्या सगळ्या प्रकरणाला ही एजंट लोकच दोषी आहेत. यांची फौजदारी खटला दाखल करावा. मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष द्यावं आणि आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जय हिंद.